इंजिनिअरिंग मी मॅक्सिमम असं बंदिस्त होतो की काय करायचं. कंपनीची रिक्वायरमेंट जे त्या अकॉर्डिंग तुम्हाला करावं लागेल. दॅट इज द सिनॅरिओ. सो मी तर असं म्हणेल, जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या ग्रोनअप चालू आहेत करंट इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये, त्या अकॉर्डिंग तुम्ही टिल द 3rd इयर तुम्ही स्वतःला प्रिफर करा. सो बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स, जेव्हा पण एक अदर दॅन IT और कम्प्युटर स्टुडंट एक IT कंपनीला टार्गेट करतो, तो लास्ट इयरला जातो, अभ्यास केलाय, पण त्याला त्या मोमेंटला काही लिमिटेशन्स येतात आणि तुझी पूर्ण कॅपजेमिनीची काय ड्राईव्ह होती त्याचा अनुभव शेअर. फॉर द यूथ जे मेनली स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी एक स्पेशली म्हणजे एक रोडमॅप टाईपच सांगतो, जे की माझी पण जर्नी आहे. ओके, सो आफ्टर हायरिंग जेव्हा ऑन बोर्डिंग केली जाते कॅपजेमिनीमध्ये, सो काय पूर्ण ट्रेनिंग प्रोसेस आहे, कसे डोमेन्स अलोकेट केले जातात? त्या पिरियडमध्ये आजीकडे गेलो होतो. सो काहीतरी खाण्यामुळेच असं समजून घ्या, डॉक्टर्स से की तुम्ही मे बी डेड होऊ शकता. हा जो पूर्ण रॅपचा सेगमेंट आहे, हा जर कोणी ऐकला तर त्याला एक गोष्ट ना समजून येईल की पॅशनला बिझनेसमध्ये आणि बिझनेसला मनी मेकिंग मध्ये कसं कन्वर्ट केलं जातं. थँक्यू. फर्स्ट TEDx स्पीकर अँड हिपहॉप आर्टिस्ट ऑन बियॉन्ड द कोड पॉडकास्ट. सो आजचा आपण पॉडकास्ट केलाय प्रशांत सोबत, जो की पास्ट 1 इयर पासून कॅपजेमिनी कंपनीमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर ॲनालिस्ट काम करतोय. सो कॅपजेमिनी कंपनीची पूर्ण कॅम्पस ड्राईव्ह आपण एकदम डीप जाऊन एक्सप्लेनेशन करून घेतली आहे. सो कोणते टेक्निकल राऊंड्स होतात, त्याचा काय इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स राहिला, आफ्टर ऑन बोर्डिंग काय डोमेन अलोकेशन होते, कोणत्या न्यू टॅक्सवरती काम करायला भेटते, याबद्दल आपण सर्व माहिती प्रशांतकडून घेतली आहे. सो टॉकिंग अबाउट म्युझिक इंडस्ट्री, हिपहॉपमध्ये त्याचा ऑलरेडी खूप सारे पॅशन होते, त्या पॅशनला त्याने बिझनेसमध्ये आणि बिझनेसमधून मनी मेकिंगमध्ये कसं कन्व्हर्जन केलं याबद्दल सुद्धा खूप सारं नॉलेज शेअर केलं. टॉकिंग अबाउट ट्रेडिंग, सो स्वतः नॉलेज घेऊन लोकांना वन ऑन वन मेंटरशिप सुद्धा तो देतो. सो इफ समवन वॉन्ट्स टू गेट इन टच विथ हिम, लिंक इज इन दी डिस्क्रिप्शन. सो इन्व्हेस्टमेंट्सबद्दल नॉलेज, ट्रेडिंगबद्दल नॉलेज सुद्धा शेअर तो करतो. IIT हैदराबादमध्ये ट्रेनिंग झाली, इंटर्नशिपसाठी मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी त्याला इन्व्हाइट केले गेले. सो त्याचा काय पूर्ण अनुभव राहिला, TEDxमध्ये सुद्धा काय एलिजिबिलिटी राहते, काय पिचेस द्यायला लागतात, त्या पूर्ण गोष्टीचा सुद्धा काय अनुभव राहिला, याबद्दल सुद्धा आम्ही खूप सारं डिस्कशन केलेलं आहे. सो इफ समवन इज स्ट्रगलिंग इन देअर लाईफ, रेग्युलर लाईफ सोडून सुद्धा खूप सारं हसल करत आहेत, कॉर्पोरेट जॉब सोडून सुद्धा कोणत्या तरी बिझनेससाठी खूप सारं हसल करत आहेत, हा पॉडकास्ट नक्कीच त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल, खूप मोटिवेशनल ठरेल. सो दिस इज प्रशांत फॉर यू ऑन बियॉन्ड द कोड पॉडकास्ट. एन्जॉय टुडेज एपिसोड. सो वेलकम प्रशांत ऑन बियॉन्ड द कोड पॉडकास्ट. सो आजच्या पॉडकास्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या डिस्कस करायच्यात तुझ्यासोबत, जसं की कॅपजेमिनी, तुझी रॅप या म्युझिकबद्दल जी पॅशन आहे, ट्रेडिंगसुद्धा आहे, जो तू IITमध्ये जाऊन जो ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केला, एक TEDx स्पीकरसुद्धा आहेस. सो या खूप साऱ्या गोष्टी आज कव्हर करायच्यात. सो बेसिकली लेट्स जस्ट स्टार्ट विथ युअर ब्रीफ इंट्रोडक्शन. या शुअर. थँक्यू स्वप्नील. अबाउट माय ब्रीफ इंट्रोडक्शन, मी माझी जर्नी स्टार्ट केली आहे बॉटम ऑफ बर्थ. मी लातूरमधून आहे. देन लातूरमध्ये टिल द 12th स्टँडर्डपर्यंत पूर्ण एज्युकेशन लातूरमधूनच केलं आहे. देन आफ्टर CET एक्झाम पास झाल्यानंतर विथ गुड स्कोर डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीमध्ये ॲडमिशन भेटलं फॉर BE टेक्नॉलॉजी. देन आफ्टर माय नॉर्मल इंजिनिअरिंग स्टार्ट फॉर द बिगिनिंग ऑफ द इयर. Then after the engineering, my real journey start. That is TEDx speaker. Then after trading, because in engineering मी मॅक्सिमम असं बंदिस्त होतं की काय करायचं आहे. खूप काही गोष्टी तेव्हा करायच्या इच्छा होत्या, बट मी असं वॉश स्वतःला केलेलंच नाही. सो मग देन आफ्टर स्टार्ट केलं TEDx स्पीकर, इवन दो ट्रेडिंग. देन आफ्टर काही जो बिझनेस माइंडेड काही गोष्टी आहे जे करायच्या होत्या, त्या पण गोष्टीमध्ये सध्या म्हणजे प्लॅनिंग चालू आहे लाईक दॅट. ओके, सो दॅट इज स्मॉल इंट्रोडक्शन फॉर मी. सो आजच्या पॉडकास्टमध्ये ना, जर कोणाला पाहायचं असेल, एक स्वतः सेल्फ मोटिवेटेड पर्सन असेल, स्वतः एक पॅशन असलेला पर्सन असेल, तो
गोष्टींना कॅच करण्यासाठी किती स्ट्रगल करतो, किती धडपड करतो आणि सक्सेस मिळवून घेतो, याचं एक एक्झाम्पल लोकांना आज ऐकायला भेटेल. सो स्टार्टिंग विथ मला ऐकायचं की इंजिनिअरिंगचा जो डिसिजन होता त्याच्याबद्दल काय सांगशील, की लाईक पॅशन आधीपासूनच होतं? इंजिनिअरिंगचा खूप मोठा मॅजिक मुवमेंट आहे माझ्यासाठी, कारण नॉर्मली माझ्या घरचे पूर्ण मेनली मम्मी, सो आई ऑलवेज सांगायची की डॉक्टर फील्डमध्ये जायला पाहिजे, कारण आपल्या जनरेशनमध्ये कोणीच नाही गेलेले आतापर्यंत. बट माझा एक वीक पॉईंट होता की बायोलॉजी, रट्टा, या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या माझ्याकडून. मला लागत होता कन्सेप्च्युअल स्टफ. सो दॅट्स वाय मी ऑलवेज ट्राय केला मम्मीला की मी जाईल तर इंजिनिअरिंग किंवा काहीतरी क्रिएटिव्ह स्टफमध्ये किंवा कोर्समध्ये. सो खूप साऱ्या गोष्टी झाल्या या गोष्टीमध्ये. देन आफ्टर सिलेक्टेड की मी PCMच घेईल अँड देन गो फॉर द इंजिनिअरिंग. सो दॅट इज द मॅजिक मोमेंट फॉर मी, अपोजिट टू माय फॅमिली. ओके, सो इंजिनिअरिंग जर्नीवरती फोकस करूया. सो तुझी DY पाटीलमध्ये इंजिनिअरिंग जर्नी सुरू झाली. सो तुझ्या ब्रांच बद्दल सांग आणि पूर्ण प्लेसमेंटची जर्नी आपण डिस्कस करू त्यानंतर. ओके, ऍक्च्युली माझं इंजिनिअरिंग करिअर स्टार्ट झालंय फ्रॉम 2020. सो बिगिनिंगला मला ऍडमिशन भेटलं ENTC, दॅट इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. या ब्रांचमध्ये ऍक्च्युली मला जायचं नव्हतं खरं पाहता. सो बट म्हणजे CET स्कोअरमुळे देन आफ्टर मागे जी की त्यामध्ये असं वाटलं होतं की ENTC मीन्स बोथ सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर या दोन्ही गोष्टी, पण माझं पॅशन ऑलवेज कोडिंग मध्येच होतं. सो देन बिगिनिंगला ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्येच गेलो. बट नॉर्मली जे पण कॉलेजमध्ये क्लब होते, जसं की इन द बिगिनिंग फर्स्ट इयर मध्येच मी कोडिंग क्लब जॉईन केला होता, जो की IIT टेसा, जो की ENTC कंडक्ट करतो. सो तिथून माझी ऍक्च्युली कोडिंग जर्नी पण स्टार्ट झाली. दॅट इज फॉर म्हणजे इंजिनिअरिंगचा इरा इथून स्टार्ट झाला कोडिंगचा. ओके, सो ही जी पूर्ण 4 वर्षांची जर्नी होती त्याच्यामध्ये काय शिकायला भेटलं ऍक्च्युअल मध्ये, की लाईफ बद्दल पण खूप काही शिकायला भेटतं इंजिनियर्सला, त्याचा काय अनुभव? इंजिनिअरिंग तर सगळ्या काही गोष्टी शिकवता. बिगिनिंगला तर मला खूप काही गोष्टी म्हणजे लोएस्ट मध्ये पण गेलेलो, इवन दो डिप्रेशन यू कॅन से, बट नॉट लाईक दॅट डिप्रेशन. पण जे की कारण मी एक अशा सिटीमधून आलो होतो ज्या की सिटीमध्ये मला नॉर्मली फक्त फ्रेंड सर्कलमध्ये बॉईजच अशा टाईपमध्येच मी फेवर केलेलं होतं. देन इंजिनिअरिंग मध्ये सगळ्या गोष्टी मला सगळ्यांसोबत बोलायचं, देन आफ्टर गर्ल्स अँड ऑल, मीटअप अँड ऑल, या सगळ्या गोष्टी ह्या माझ्यासाठी नवीन होत्या. सो त्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करणं, देन मॅच होणं, या गोष्टी डिफिकल्ट गेल्या. पण जसंच मी सेकंड इयर मध्ये आलो, बिकॉज पहिलं वर्ष तर पूर्ण ऑनलाईन, दॅट इज कोरोनामुळे गेलेलं होतं. सो सेकंड इयर मध्ये जेव्हा मी ऑनलाईन मध्ये आलो, देन जेव्हा ऑफलाईन स्टार्ट झालं कॉलेज ऍक्च्युअल, सो त्या कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर नवीन गोष्ट जर मला काही भेटला असेल न्यू झोन, तो म्हणजे फ्रेंड सर्कल. देन आफ्टर फ्रेंड सर्कल सोबत कसं मॅनिप्युलेशन होतं काही गोष्टींचं, त्या गोष्टी पण मी शिकलोय त्या गोष्टी इंजिनिअरिंग. आणि मला वाटते डॉक्टर देन अदर कोर्सेस ह्या गोष्टी शिकवणार नाही कधीच, बिकॉज म्हणजे ब्लेम नाही करत कुठल्या कोर्स बद्दल, पण इंजिनिअरिंग जे आहे ते जी गोष्ट शिकू शकते बाकी कुठलाच कोर्स शिकू नाही शकणार लाईफ बद्दल तर ऍटलिस्ट. देन सेकंड अबाउट माय एज्युकेशनल जर्नी, इन द थर्ड इयर पर्यंत मी ऑलमोस्ट सगळ्या कोडिंग रिलेटेड स्टफ केलेलं आहे, फक्त जस्ट फॉर द सेमिस्टर वाईज मी ENTC जे इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट आहे त्यामध्ये गेलो. देन कोडिंग रिलेटेड म्हणताल तर इन द बिगिनिंग जस्ट ऑफलाईन स्टार्ट झाल्यानंतर IIT टेसा, जो की एक कोडिंग क्लब आहे, जो की होस्ट होतो, तिथं मी ऍज अ टेक्निकल लीड म्हणून वर्क केलेलं आहे फॉर द 1 इयर साठी. सो टेक्निक जे काही म्हणजे ज्युनियर असतील त्या ज्युनियरला मी ऍज अ ट्रेन करायचं, म्हणजे थ्रू फॉर एक्झाम्पल एखादं कोडिंग आहे, कोडिंग रिलेटेड एकदम बिगिनिंग फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग, सो त्या गोष्टी मी टीच केलेल्या आहेत IIT टेसामध्ये. देन रॅप म्युझिकचं पॅशन पण त्याच गोष्टीमधून आलेलं आहे. अगोदर खूप अगोदर मी लिहित होतो, बट ऍक्च्युली स्टेज शेअर करणं या गोष्टी पण इंजिनिअरिंग दिल्यात. देन आफ्टर माइंड थिंकिंग, देन माइंड मॅनिप्युलेशन, देन आफ्टर अजून जे मेन थिंग इज दॅट हाऊ टू कोलॅबरेट ऑल द टीम्स, जे की कॉलेजेसमध्येच होऊ शकतात. सो इंजिनिअरिंग या गोष्टी मला पूर्ण शिकवल्या. ओके, सो खूप सारे ना स्टुडंट्स ENTC या डिपार्टमेंटमध्ये असतात, या डोमेनमध्ये असतात, बट त्यांना कोडिंग करायची असते, IT या फील्डमध्ये जायचं असते. तू हे केलं आहेस, तर फ्रॉम स्टार्टिंग की फर्स्ट इयर पासून तू काय स्वतःहून अभ्यास केला होता? ओके, फॉर द युथ जे मेनली स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी एक स्पेशली म्हणजे एक रोडमॅप टाईपच सांगतो, जे की माझी पण जर्नी आहे, इवन दो माय फ्रेंड सर्कल्स जे पण आहेत जे की सध्या IT मध्ये वर्क करतात आणि त्यांनी काय एक्सपिरियन्स केलाय त्या रोडमॅप मध्ये एक तुम्हाला बेस्ट वे सांगू शकतो, जे की युथ आहेत सध्या इंजिनिअरिंग मध्ये आहेत किंवा समजा फॉर एक्झाम्पल ज्यांना कोडिंग फील्डमध्ये जायचं आहे. बिगिनिंगला तर म्हणेल सुरुवातीला स्टार्ट करा फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग पूर्ण, लाईक जे की ऍक्च्युअल कोडिंग स्टार्ट काय होते, लाईक वेब डेव्हलपमेंट, देन आफ्टर C++, जावा, इथून स्टार्ट करा. देन आफ्टर एकदा वाटलं की एखाद्या कोणत्या तरी एका लँग्वेजवर परफेक्ट, जसं की फॉर एक्झाम्पल जावावर जात आहे,
सो जावा थ्रूच कोडिंग स्टार्ट करा आणि थेरॉली पण त्या जावालाच कन्सिडर करा, कोणती एक बेस्ट लँग्वेज करा, दॅट इज द मेन थिंग. देन आफ्टर गो टू सम नॅशनल प्लॅटफॉर्म, जसं की समजा फॉर एक्झाम्पल गिटहब आहे, गिटहबवर यू कॅन अपलोड ऑन प्रोजेक्ट. देन सेकंडरी थिंग इज लिटकोड आहे, ज्यावर तुम्ही प्रोग्राम जे पण बिगिनिंग लेवल टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत तिथे कोड आहेत, सो तुम्ही तिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रॅक्टिस करू शकता. देन आफ्टर हॅकर अर्थ, हॅकर रँक, अशा टाईपचे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. सो कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर ऍटलिस्ट बिगिनिंग म्हणजे सेकंड इयर टिल द थर्ड इयर पर्यंत ऍटलिस्ट 100 तरी क्वेश्चन सॉल्व्ह करायला ट्राय करा. दॅट इज माय रोडमॅप मधली जे इम्पॉर्टंट थिंग आहे, जे की तुम्हाला जर प्लेसमेंट ओव्हरव्ह्यू साठी जायचं असेल तर. देन काही सोर्सेस आहेत लाईक समजा इंटरव्ह्यू बीट. देन आफ्टर खूप सारे आहेत, सध्या तर आता AI आल्यामुळे खूप सारे सोर्सेस आलेले आहेत. पण नॉर्मली इंजिनिअरिंग एरामध्ये इंटरव्ह्यू बीट जे की मी प्रेफर केलेली आहे. सो इंटरव्ह्यू बीट थ्रू तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करू शकता. मग त्यामध्ये ॲज पर ऍडव्हान्स लेवल, देन मीडियम, इंटरमिडिएट लेवल, देन बिगिनियर लेवल, ह्या ऑल टाइप्सच्या लेवल आहेत. सो स्टार्ट करू शकता तुम्ही ॲज अ इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हला. सो दॅट इज सिम्पल जर्नी आणि खूप काही कॉम्प्लेक्स नाही बनवायचं आहे फॉर द प्लेसमेंटसाठी. एक सिम्पल रूट, वन प्रोग्रामिंग लँग्वेज परफेक्ट करा. देन आफ्टर जे करंट टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीवर थोडंसं लर्निंग करा. देन आफ्टर प्रॅक्टिस द DSA क्वेश्चन्स ऑन लिट कोड किंवा हॅकर अर्थ, हॅकर रँक. आणि प्रोजेक्टसाठी यू कॅन मेक सम रिअल लाईफ प्रोजेक्ट and upload on GitHub. That is simple scenario for youth. Okay. So based on your experience, जेव्हा पण एक अदर दॅन IT और कम्प्युटर स्टुडंट एक IT कंपनीला टार्गेट करतो, Yes. तो लास्ट इयरला जातो, अभ्यास केलाय, पण त्याला त्या मोमेंटला काय लिमिटेशन्स येतात आणि तुझी पूर्ण कॅपजेमिनीची काय ड्राईव्ह होती त्याचा अनुभव शेअर. ओके, हा, दॅट इज अ फंटॅस्टिक क्वेश्चन बिकॉज या क्वेश्चनचा आन्सर टिल द थर्ड इयर पर्यंत कोणाला कळत नाही. कारण फायनल इयरला जेव्हा तुम्ही रिअल लाईफ फील करता तेव्हा समजून येतं की ऍक्च्युअल फंडा काय राहतो. सो जे माझे ओन जर्नी सांगायचं झालं तर फॉर द कॅपजेमिनी, बिगिनिंगला तुम्ही जे टिल द थर्ड इयर पण जे काही केलंय, बट कंपनीची रिक्वायरमेंट डिपेंड राहते की तुमच्या रोलवर. रोल काय, जर सॉफ्टवेअर रोल असेल तर वेगळं तुम्हाला स्टडी करावं लागेल. समजा सॉफ्टवेअरमध्ये एम्बेडेड मध्ये जायचंय तर एम्बेडेड साठी वेगळं जावं लागेल. देन डेटा सायन्स, जसं की आता करंट सिनेरिओ काय एजंटिक AI आहे, म्हणजे जे की जनरेटिव्ह AI वगैरे या सगळं चालू आहे. सो डिपेंड अपॉन की रोल काय त्या अकॉर्डिंग तुम्हाला स्टडी करायचं. मग हे मॅटर नाही करणार की तुम्ही थर्ड इयर पर्यंत काय स्टडी केलं, कंपनीची रिक्वायरमेंट जे त्या अकॉर्डिंग तुम्हाला करावं लागेल. दॅट इज द सिनॅरिओ. सो मी तर असं म्हणेल, जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सध्या ग्रोन अप चालू आहेत करंट इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये, त्या अकॉर्डिंग तुम्ही टिल द थर्ड इयर तुम्ही स्वतःला प्रेफर करा. कारण टेक्नॉलॉजी खूप लवकर चेंज होते. आता जस्ट सिनॅरिओ आहे की 2 वर्ष अगोदर काहीच नव्हतं, बट आता ChatGPT, देन जनरेटिव्ह AI, देन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, डेटा सायन्स खूप बूम झाला. सो दॅट इज द सीन. जे रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीसाठी आणि इंडस्ट्रीला काय रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला फॉलोअप करावं लागेल. सो अकॉर्डिंग टू माय कॅपजेमिनी सिनॅरिओ, सो फर्स्ट स्टार्टिंगला एक असेसमेंट होते. त्या असेसमेंटमध्ये बिगिनिंगला तुम्हाला जस्ट ऍप्टिट्यूड टाईप क्वेश्चन राहतात. ठीक आहे. सो त्यामध्ये लाईक म्हणजे स्टार्टिंगचे 3 सेक्शन राहतात. फर्स्ट सेक्शन इज अबाउट युअर जस्ट नॉर्मल क्वेश्चन्स राहतात, ज्यामध्ये MCQ टाईप मध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड राहतं. देन सिलेक्ट करायचं अँड दॅट इज नो निगेटिव्ह मार्किंग लाईक दॅट. सेकंड सेशन इज दॅट इज एसे रायटिंग, म्हणजे तुम्हाला एसे टाईप त्यामध्ये टाईप करावं लागतो. लिमिट राहते वर्ड्सची. हा, पण त्यासाठी एक मी हिंट सांगेल सगळ्यांना, कुठलीही कंपनी राहू द्या, नॉट ओनली कॅपजेमिनी, अदर दॅन कॅपजेमिनी, कुठल्या याच्यात जर समजा फॉर एक्झाम्पल एसे किंवा अशा टाईपमध्ये कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे, सो त्यासाठी एक मी स्ट्रॅटेजी सांगेल. यू कॅन से जुगाड. इंजिनिअरिंग इज अबाउट जुगाड. सो एक स्ट्रॅटेजी यूज करा की जेव्हा तुम्ही टाईप करताय ना, ते जे रेकग्नाइज केलं जातं एक AI असिस्टंट नाही किंवा कुठलाही एक जो सॉफ्टवेअर बनवला जातो, एक म्हणजे काही कोणी ह्युमन नाही करणार आहे त्याला रेकग्नाइज. सो तुम्ही काय करू शकता, जर समजा तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल काही माहितीच नाही, सो यू कॅन राईट ॲज युअर ओन, काही पण टाईप करा, बट टाईप करते वेळी बॅक स्पेस नका. दॅट इज द फंडा, जे की हिडन गोष्ट जे तुम्हाला माहिती नाही आहे, जे ऑलमोस्ट स्टुडंट आहेत त्या फेजमध्ये माहित नसतं. मला पण आताच माहित झालंय बिकॉज त्या टाइमिंगला मला पण माहित नव्हतं. बट नाऊ जस्ट की सिनॅरिओ काय होतं ऍक्च्युअल एक्झामिनेशन असेसमेंटचा. सो बॅक स्पेस एंटर नाही करा. एक टाइम तुम्हाला कंटेंट माहित नसू द्या थोडा पण, यू कॅन जस्ट टाईप द कोड, मीन्स नॉट कोड, जो की एसेवर तुम्हाला टॉपिक आहे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी बूस्ट अवर नॉलेज असं जर टाकला, त्या टॉपिकवर जर तुम्हाला लिहायचं, यू कॅन से जस्ट लाईक समजा तुम्हाला त्याबद्दल नॉलेजच नाही आहे, पण यू जस्ट ॲज युअर ओन, टेक्नॉलॉजी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोग्रेस ऑफ नेशन. ते सॉफ्टवेअर डिझाईन जे करतं, जे सॉफ्टवेअर टेस्ट करतं तुमचा, ते रेकग्नाइज करणार नाही की तुम्ही काय लिहिलंय, फक्त बघणार की तुम्ही बॅक स्पेस किती द्या एंटर केलं. सो दॅट इज द हिडन थिंग जे की स्टुडंटला माहित नाही. देन थर्ड राऊंड इज अबाउट गेमिंग ऍप्टिट्यूड. सो गेमिंग ऍप्टिट्यूड मध्ये पण 3 सेक्शन राहतात. जसं की समजा फॉर एक्झाम्पल एक टाईप जस्ट सिम्पल सांगतोय की कॅपजेमिनी मध्ये कसा झाला होता. नॉर्मल बॉक्स राहणार, जसं की 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9,
देन आफ्टर फोर्थ जो आहे ब्लँक तुम्हाला फिलअप करावं लागेल किंवा टाईप करावं लागेल. सेकंड स्टेप त्याच्यामध्ये सेकंड व्हर्जन काय राहतं की गेम राहतात आणि गेम मध्ये कसं राहणार एक सेकंड म्हणजे त्यामध्ये सेकंड टायमर लागणार. त्या टायमरमध्येच तुम्हाला एक पिक करावं लागतं. जसं की मे बी ज्यांनी स्कॉलरशिप दिली आहे 7th स्टँडर्ड किंवा 4th स्टँडर्ड, आता मे बी 5th आणि 8th ला झालेली आहे करंट, पण आपल्या वेळेस म्हणजे जेव्हा माझ्या वेळेस 7th आणि 4th ला होती. सो त्या अकॉर्डिंग तेव्हा कसं जे आपला बुद्धिमत्ता असं एक नावाचा प्रकार होता सब्जेक्ट, ठीक आहे. सो बुद्धिमत्ता नावाचा प्रकार जसा होता तोच फॉर्मॅट इथं गेमिंग मध्ये आणतात ते कॅपजेमिनी वाले. त्यामुळे तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन्क्रीज इन टेस्टिंग होते. ते मुद्दामून अशा टाईपचे टेस्ट ठेवतात जे की तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किती लेवल पर्यंत आहे आणि किती कमी टाइम मध्ये तुम्ही इपिक करू शकता त्याला. सो दॅट इज द सिनारिओ अबाउट युअर फर्स्ट राऊंड. देन आफ्टर जर तुम्ही या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही क्रॅक केलं देन सेकंड राऊंड इज अबाउट कोडिंग. सो कोडिंग राऊंड मध्ये पण नॉर्मल खूप डिफिकल्ट क्वेश्चन नाही येणार. जर तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल फिबोनी सिरीज, आर्मस्ट्रॉंग नंबर, देन अशा टाईपचे एक सिम्पल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. खूप काही डिफिकल्ट पण नाही जाणार. देन लास्ट राऊंड इज अबाउट कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशन पण AI असिस्टंट थ्रूच तुम्हाला ते केलं जातं रिकॉग्नाइज. कम्युनिकेशन ऑलमोस्ट 10 मिनिट्सचा राहतो. देन आफ्टर 10 मिनिट्स मध्ये तुम्हाला जे काय रिडिंग अ सेंटेन्स, देन काही स्टोरी प्लॉट करावं लागेल, अशा टाईप मध्ये टेस्ट राहतात. अँड यानंतर जर तुम्ही सगळ्या टेस्ट क्वालिफाय केला देन आफ्टर लास्ट राऊंड इज अबाउट युअर इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू शेड्यूल होतो कोणाचा 30 मिनिट, कोणाचा 45 मिनिट. अकॉर्डिंग टू माझा जो झाला होता दॅट इज 30 मिनिट. सो दॅट इज ऑनलाईन. इट इज इन ऑनलाईन मोड. ही पूर्ण प्रोसेस ऑनलाईन असते. येस, पूर्ण प्रोसेस ऑनलाईन होती. आणि ही फॉर ऑडियन्स टू ही लेटेस्ट प्रोसेस आहे लाईक लास्ट इयर. येस, लास्ट इयर 24 बिकॉज त्याच्या अगोदर पूर्ण ऑफलाईन फॉर्म मध्ये होतं. ओके. येस. सो इंटरव्ह्यूचा काय एक्सपिरियन्स होता? अबाउट माय इंटरव्ह्यू आय कॅन से इट्स डिपेंड ऑन यू. मेन थिंग म्हणजे एक सांगतो, कुठलीही कंपनी राहू द्या, सध्याच्या युथ जनरेशनला, युथ स्टुडंट्सला, कुठलीही कंपनी राहू द्या, ऑल HR किंवा जे पण इंटरव्ह्यू टेकर राहतात नॉलेजच्या अगोदर तुमचं चेक करतात ते कॉन्फिडन्स. अँड दॅट इज द मेन थिंग. कारण तुमच्याकडे नॉलेज 1% राहू द्या, त्यांना माहिती आहे की ते इथे येऊन तुम्हाला ट्रेनिंग देणारच आहेत. सो ते तुमच्या एकदम पूर्ण प्रूफ नाही ठेवणार की तुम्हाला येतच आहे. ते कंपनीमध्ये येऊन तुम्हाला ऑल टेस्ट घेणार, त्या अकॉर्डिंग पूर्ण सिनारिओ होणार. बट मेन थिंग इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स जर नसेल ना तर संपलं. मग मेन थिंग सगळ्यांसाठीच, म्हणजे जे युथ जनरेशन राहू द्या किंवा इव्हन दो एम्प्लॉई ऑल्सो, कुठल्याही एम्प्लॉईचा जरी इंटरव्ह्यू असेल तर ते चेक करतात फर्स्ट थिंग दॅट इज कॉन्फिडन्स. सेकंड थिंग इज डिलिव्हरी. तुम्ही कसं डिलिव्हर करताय समोरच्याला. असं नाही झालं पाहिजे तुम्ही असं खूप काही स्पीडमध्ये बोलताय पण समोरच्याची इच्छाच नाहीये ऐकण्याची, स्पीडमध्ये बोलताय, करेक्ट बोलताय बट ते स्पीडमध्ये बोलताय. सो असं नाही झालं पाहिजे. तर माझ्या इंटरव्ह्यूचा मी पर्स्पेक्टिव्ह सांगेल. बिगिनिंगला जस्ट टेल मी अबाउट युअर सेल्फ लाईक दॅट क्वेश्चन, देन हॉबीज, देन आफ्टर दे गो फॉर द उप्स कन्सेप्ट. नॉर्मली उप्स कन्सेप्ट स्टार्ट केला त्यांनी. देन उप्स कन्सेप्ट मध्ये लाईक व्हॉट इज पॉलिमॉर्फिझम, देन स्टेट द टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम कसं अचीव्ह केलं जातं, इनहेरिटन्स, ऑल उप्स कन्सेप्ट. देन इन द मिडल ऑफ इंटरव्ह्यू त्या टाइमिंगला त्यांनी मला एक क्वेश्चन दिला, जस्ट फिबोनी सिरीज. ऑलमोस्ट सगळ्यांना, ऑलमोस्ट जे युथ आहे त्यांना माहिती फिबोनी सिरीज काय राहतं. सो फिबोनी सिरीजचा फक्त मला त्यांनी सुडोकोड टाईप करायला लावला नोटपॅडवर. दॅट इज द सेकंड डिव्हिजन ऑफ द इंटरव्ह्यू. देन आफ्टर परत त्याच याच्यावर मला लॉजिक एक्सप्लेन करायला लावलं. देन वन मोर क्वेश्चन तशाच टाईपचा आर्मस्ट्रॉंग नंबर, तसंच त्याचं पण लॉजिक विचारलं. देन सेम थिंग टाईप करायला लावलं. अँड थर्ड स्टेप इज दॅट की एंडला मला 2-3 क्वेश्चन मी सगळ्यांसाठी सांगेल बिकॉज मी तिथं लॅक पडलो होतो. बट बाकी सगळ्या एकदम गोष्टी डिलिव्हर. मेन थिंग इज कॉन्फिडन्स, सेकंड थिंग इज डिलिव्हरी, अँड थर्ड थिंग इज लास्ट मुवमेंट, जेव्हा एंडिंग मुवमेंट येते इंटरव्ह्यूचा, थर्ड सेक्शन दॅट इज द एंडिंग मुवमेंट. सो मला जिथं मला तरी फील झालं होतं की मी तिथं थोडंसं लॅक पडलो होतो. दॅट इज द थिंग. जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू विल आस्क एनी क्वेश्चन्स, सो तुमच्या साईडने क्वेश्चन्स पाहिजे बट खूप पॉझिटिव्हली. असं नाही पाहिजे की तुम्ही असं त्यांना नाही विचारू शकत की मला कंपनीमध्ये काय काम आहे, असं कधीच नाही विचारू शकत. आणि नॉर्मली प्रत्येक फ्रेशर जो बिगिनिंगला देतो तो असे क्वेश्चन मीही विचारला होता. सो अशा टाईपचे क्वेश्चन, तो असे क्वेश्चन नाही विचारायचं. सर सध्या जर समजा फॉर एक्झाम्पल मला कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी भेटली तुमच्या कंपनीमध्ये, सो कशा टाईपच्या टेक्नॉलॉजीमध्ये मला वर्क करायचं आहे किंवा काय करायला पाहिजे, त्यासाठी रिक्वायरमेंट काय असेल, असे क्वेश्चन विचारताल तर इंटरव्ह्यूवर पण इन्थुझियाटिक होतो की हा याची इच्छा आहे कंपनीमध्ये येण्याची. सो मग तो पण एक इंटरमिडिएट लेवलला विचार करेल की नॉलेज जरी नसेल, म्हणजे एक ट्रिक सांगतोय परत, जुगाड इंजिनिअरिंग. जर तुमच्याकडे नॉलेज, समजा फॉर एक्झाम्पल तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू एकदम बॅड इम्प्रेशन मध्ये गेलाय बट लास्ट मोमेंटला तुम्ही असं इन्थुझियाझम दाखवताय की मला कंपनी जॉईन करायची आहे, मला काम पण करायचंय, लर्निंग पण प्रोसेस करायची आहे. बिकॉज लाईफमध्ये मेन थिंग राहते लर्निंग, आणि लर्निंग प्लस कॉन्फिडन्स विथ कॉन्ट्रीब्युशन स्वतःचा. सर लर्निंग जर असेल तर समोरच्याला अप्रोच दिसेल की हा याच्यामध्ये आहे, इन्थुझियाम आहे, याला काहीतरी शिकायचं आहे.
सो त्या अकॉर्डिंग तो मग फिच करेल की पूर्ण इंटरव्ह्यू ठीक आहे, नॉलेज नाही आहे, वी विल गिव्ह द नॉलेज. देन आफ्टर बाकी गोष्टी काही नाही आहेत, ठीक आहे, कॉन्फिडन्स पण ग्रो करू. बट थर्ड थिंग दॅट इज द तुमच्याकडे किती लर्निंग ऍटिट्यूड आहे, इंथुझियाम पेक्षा किती ऍटिट्यूड आहे, लर्निंग ऍटिट्यूड, दॅट इज द मॅटर. सो दॅट इज माय एक्सपिरियन्स फॉर कॅपजेमिनी इंटरव्ह्यू. ओके, सो कॅपजेमिनी या कंपनीने ना खूप साऱ्या कॉलेजला जाऊन ओनली फिमेल कॅन्डिडेट्स अलाउड असा क्रायटेरिया लावलेला आहे. येस, आय गेस हा पहिला पॉडकास्ट असेल, और मी स्वतः पहिल्यांदा असं बघतोय की कोणता तरी मेल फ्रेशर स्टुडंट ऍज अ फ्रेशर जॉईन केले कॅपजेमिनीला आणि तो पॉडकास्टवर सुद्धा आलाय, त्याची जर्नी शेअर करतोय. सो टॉकिंग अबाउट सॅलरी रेंज, काय ऑफर केली जाते कॅपजेमिनी? फर्स्ट थिंग तर फिमेल अँड मेल दॅट इज नॉट पार्ट ऑफ अस, बिकॉज कंपनीच्या रिक्वायरमेंट नुसार ते ओपनिंग स्टार्ट करतात. सो अकॉर्डिंग टू देअर मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट. सेकंड थिंग जे की तुम्ही विचारलंय मला की मेनली थिंग पॅकेज, मेन सॅलरी राहते 4 लाख फॉर द फ्रेशर आणि डिपेंड अपॉन रोल. इट डिपेंड्स की रोल काय तुमचा, बिकॉज रिसेंटली डिपेंड सॉफ्टवेअर अनालिस्ट जर असेल तर 4 लाखचा आहे आणि 25 इज युअर बोनस, जॉईनिंग बोनस. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या डिफरंट रोलला आहे तर त्यांना 3.5 पण आहे. इवन दो जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तुम्ही आणि फ्रेशरला जर असाल आणि तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल काही एकदम बेस्ट तुमचं कोडिंग पण एकदम क्रॅक झाली आहे, देन इंटरव्ह्यू पण बेस्ट लेवल पण गेलाय, सो युअर पॅकेज इज 9.5 ऑल्सो. आणि त्याच्यामध्ये अजून एक रेंज आहे दॅट इज 7.5 ऑल्सो. असे 3 कॅटेगरी आहेत म्हणजे की तुमच्या पॅकेज सिनॅरिओचा. बिकॉज बिगिनिंग इज फर्स्ट इज 4.5 म्हणजे 4.25 सॉरी 4.25 ज्यामध्ये 4 लाख तुमचा पर ॲनम येणार आणि 25 इज युअर बोनस. आणि त्याच्यानंतर एक सेकंड डिव्हिजन येते की तुमच्या डिपेंड अपॉन युअर कोडिंग रिझॅबिलिटी, किती कोड कॉम्प्लेक्सिटी बेस्ट आहे, या अकॉर्डिंग ते डिसाइड करतात की तुम्ही सेकंड राऊंड मध्ये इलिजिबल आहात की नाही, जे की 7.5 आहे आणि थर्ड इज 9.5. असे 3 सिनेरिओ आहेत पॅकेजचे 9.5 पर्यंत कॅपजेमिनी रिलेटेड. सो दॅट इज द पॅकेज सिनेरिओ. ओके, सो आफ्टर हायरिंग जेव्हा ऑन बोर्डिंग केली जाते कॅपजेमिनी मध्ये, सो काय पूर्ण ट्रेनिंग प्रोसेस आहे, कसे डोमेन्स अलोकेट केले जातात? अबाउट ऑन बोर्डिंग प्रोसेस कॅपजेमिनी, स्टार्टिंगला तर जॉईनिंग येईल, देन आफ्टर जॉईनिंग लेटर आल्यानंतर जेव्हा डेट आली जॉईनिंग त्या दिवशी तुम्हाला ऑल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, BGV अँड ऑल या सगळ्या गोष्टी होतात, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. देन आफ्टर डिवाइड करतात ॲज पर द बॅचेस आणि त्या ॲज पर द बॅचेस स्टॅक डिवाइड केला जातो की कोणता स्टॅक मीन्स टेक्नॉलॉजी, कोणती टेक्नॉलॉजी डिवाइड करायची. जसं की समजा फॉर एक्झाम्पल माझी जी होती दॅट इज द जावा फुल स्टॅक. देन आफ्टर बाकी काही जणांची AWS असते, काही जणांची देन आफ्टर याच्यामध्ये येतात टेस्टिंग मध्ये येतात, देन काही सेल्सफोर्स येतात. अशा टाइपच्या डिफरंट स्टॅक्स मध्ये डिवाइड करतात बॅचेस अकॉर्डिंग. आणि त्या डिपेंडिंग तुमच्या स्टार्टिंगला ट्रेन केलं जातं 2 मंथ्स किंवा 3 मंथ्स अकॉर्डिंग टू रोल. इट डिपेंड्स ऑन कंपनी की किती महिन्याचं ठेवायचं. त्या अकॉर्डिंग ते ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन करतात. देन आफ्टर एक एक्झाम राहते. एक्झाम नंतर जे M1, M2, M3 असे 3 मॉड्यूल राहतात. M1 इज अबाउट युअर कोडिंग प्लॅटफॉर्म, M2 इज अबाउट युअर स्प्रिंट इव्हॅल्युएशन, म्हणजे की तुम्ही इंटरव्ह्यू जसं की एखादा प्रोजेक्ट बनवलाय टीम स्पिरिटमध्ये तर त्या प्रोजेक्टला तुम्हाला जे एक्सटर्नल राहतात त्यांना सांगावं लागतं की अशा टाईपचं आम्ही बनवलंय. देन इलॉबरेट की कसा बनवलाय प्रोजेक्ट आणि स्टॅक कसं यूज केलंय, देन एखादा काही कोडिंग सिनेरिओ कसं लॉजिक यूज केलंय, कसं बिझनेस लॉजिक यूज केलंय. सो त्या सिनेरिओ बद्दल राहतं मॉड्यूल 2 मध्ये. आणि मॉड्यूल 3 इज अबाउट युअर MCQ क्वेश्चन, जे स्टॅक दिलाय तुम्हाला, जसं की सेल्सफोर्स दिलाय फॉर एक्झाम्पल, तर सेल्सफोर्सचे जेवढे पण समजा अपेक्स आहे, देन आफ्टर ज्या त्या डोमेन रिलेटेड एक MCQ क्वेश्चन राहतात 30, 45 इट डिपेंड्स की रोल काय तुमचा. त्या अकॉर्डिंग 30, 45 काही जणांना 20 असतात, काही जणांना 50 राहतात. सो त्या अकॉर्डिंग MCQ क्वेश्चन राहणार. काही इलिजिबिलिटी राहते 30%, 40% पासिंग. सो हा सिनेरिओ राहतो आफ्टर द ऑनबोर्डिंग प्रोसेस. ओके, सो ही एक पूर्ण एज्युकेशनल आणि IT जर्नी आपण ह्या मुमेंट पर्यंत कव्हर केली. ओके, सो इथून पुढचा जो पण सेगमेंट राहील तो ऑडियन्सला एक गोष्ट कळून जाईल की थोडं काहीतरी अजून ब्राईट शाईन करण्यासाठी थोडं स्वतःला पुश करावं लागतं. त्यासाठी स्वतःचे पॅशन फॉलो करावे लागतात. सो स्टार्टिंग विथ म्युझिक इंडस्ट्री, जे काही तुझं नॉलेज आहे रॅप बद्दल, स्वतः रॅप करतो, कंपोज करतो, रायटिंग सुद्धा करतोय, शोज सुद्धा करतोय सोबत. नेक्स्ट इयर साठी एक मोठा प्लॅन आहे. या सर्व गोष्टी डिस्कस करूयात. सो स्टार्टिंग विथ रॅपची कुठून पॅशन आले आणि कुठून सुरुवात झाली? जसं तू म्हटलं की सॅक्रिफाईस, देन काही ना काही हसल करत राहायला पाहिजे, ठीक आहे. बट रॅप म्युझिक असा एक एलिमेंट आहे माझ्या लाईफ मधला की मी जर स्वतःला मोटिवेट करायचंय तर मी आय एम नॉट गोइंग फॉर एनी लाईक म्हणजे की कुठलं काही ऐकायचंय स्टोरी लाईन, त्यामध्ये जात नाही मी कधीच. आय गो फॉर लिसनिंग म्युझिक. आणि म्युझिक मध्ये पण दॅट इज वन जनरा, दॅट इज हिपहॉप म्युझिक, दॅट इज द रॅप म्युझिक. सो एक मी लाईन
एक बुक रीड करत होतो मी. त्या बुकमध्ये अशी एक लाईन होती की जर तुम्हाला कुठे लागलंय, लाईक फॉर एक्झाम्पल दिस पेन होणार आहे, पेन झाल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल खूप लेवलपर्यंत पेन झाल्या, ब्लड इज खाली ब्लड सांडते समजा फॉर एक्झाम्पल, तर असं तर नाही होणार की मी याला बोलतोय कमी हो कमी हो, असं नाही होणार. तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल, दवाखान्यातच जावं लागेल. हॉस्पिटल, यू हॅव टू गो फॉर द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं गेलो तुम्ही, देन दाखवलं की ब्लड होतं असं असं होतं, तो काय म्हणाल पहिल्यांदा, पैसे, मनी. सो मेन थिंग इज दॅट की सगळ्या गोष्टी ओव्हरॅप व्हायला, सॅक्रिफाईस, देन सगळ्या काही गोष्टी करायच्या, सो त्या ठिकाणी लागतं मनी पण. विथ मनी लीड, देन आफ्टर तुमचा माइंडसेट काय त्या गोष्टी. सो त्यासाठी इंजिनिअरिंग, मेन थिंग तर इंजिनिअरिंग बद्दल बोलतो. इंजिनियर जो आहे ना तो फक्त इंजिनियर नाही राहायला पाहिजे लाईफमध्ये. सो मेन थिंग, परत आपण पॉइंटवर येऊ की जर लागलं देन हॉस्पिटलमध्ये गेला तुम्ही, तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर फर्स्ट काय म्हणेल, पैसे द्या. ठीक आहे. सो पैसे देण्यासाठी मी असं तर नाही करू शकणार की मी रॅप गायलं, जसं की मी इंजिनियर आहे हे सांगितलं, देन आफ्टर काय समजा फॉर एक्झाम्पल मी ट्रेडिंग करतो, एवढं जर वर्ड बोलला त्यांना तर तो पैसे देणार आहे, तो करणार आहे का, नाही. पहिले काय म्हणेल, पैसे द्यायचे. सो मेन थिंग, ज्या पण काही गोष्टी करताय ना, समजा काही करा लाईफमध्ये, हसल सॅक्रिफाईस निडेड आहे, पण या गोष्टी विन, या सगळ्या गोष्टी जर करायचं असेल ना तर लाईफमध्ये लागतं मनी. आणि त्या मनी विथ, बट एकदम मनी असं नाही झालं पाहिजे की दुसऱ्या गोष्टीमध्ये जात आहे, एकदम प्रॉपर वे मध्ये मनी अर्न करा. कारण असं नाही होणार की मी तिथं जाऊन डॉक्टर समोर जाणार, रॅप म्युझिक म्हणतो सर मी असं करतो एवढं करा, असं तर करून नाही देणार तो फुकटमध्ये, सर तुमच्यासाठी एक रॅप म्युझिक लिहितो, असं नाही होणार. सो मेन थिंग, रॅप जिनरिओ मध्ये मी या गोष्टीसाठी पण गेलो की स्वतःला मोटिवेट करण्यासाठी. कारण लाईफमध्ये असं होतं की अशा काही गोष्टी येतात, जस्ट माझा ओन एक्सपिरियन्स सांगतोय, या अगोदर कुठं रिव्हील पण नाही केलेलं आहे मी. ऍट द एज ऑफ आय थिंक सो 8th स्टँडर्ड, असं म्हणू शकता की पुनर्जन्म झालाय माझा, अशा टाईपमध्ये मी झालेलो होतो. बिकॉज 8वी मध्ये ऍट द एज, म्हणजे 8वीच्या एजमध्ये दिवाळी पिरियड होता. दिवाळी पिरियडमध्ये मी गेलो होतो, जसं की फॉर एक्झाम्पल आजी आजोबाकडे जातो आपण, सुट्ट्या वगैरे लागल्या, आणि त्या पिरियडमध्ये आजी आजोबाकडे गेलो होतो. सो काहीतरी खाण्यामुळेच असं समजून घ्या, काहीतरी, बिकॉज मला पण अजून नाही कळालं की कशामुळे झालं होतं. सो डॉक्टरकडे, मग देन डॉक्टर, आता मधला सिनेरिओ स्टेज नाही सांगत की तुम्हाला काय काय झालं होतं, बट ऍट द एंड ऑफ द डे डॉक्टर से की तुम्ही मे बी डेड होऊ शकता, अशी पॉसिबिलिटी दिली होती. 99% की आम्ही गॅरंटी नाही देऊ शकणार. सो दॅट इज द सीन. हे मला काहीच माहिती नाही, बिकॉज मी पूर्ण लाईक म्हणजे त्या स्टेजमध्ये होते की काहीच समजत नव्हतं. सो ऍट द एंड ऑफ द डे माय फॅमिली ऑल्सो से की डॉक्टर पण एकही अशी ट्रीटमेंट नाही झाली डॉक्टरची की विदाऊट पैसे, अगोदर पैसे देन आफ्टर ऑल ट्रीटमेंट, ते बघितलं पण नाही. देन ऍट द एंड ऑफ द डे सगळ्या काही गोष्टी, गॉड ब्लेसिंग, सगळ्या बाकीचे पण माझ्यासोबतचे आहेत त्यांच्या ब्लेसिंगमुळे मी आज आहे, खरं सांगतोय. हे याच्या अगोदर रिव्हील पण नाही केलेलं मी कुठे. सो त्या दिवशी मी डिफाईन झालो स्वतःला की पैसे पण निडेड आहेत लाईफमध्ये. सो त्याच नंतर मग रॅपचा सिनेरिओ हा आहे माझा बेस्ट, की मी स्टार्ट केलं होतं रॅप म्युझिक एकाच गोष्टीसाठी. हा सिनेरिओ माझ्यासोबत झाला होता डॉक्टर म्हणजे जे के हॉस्पिटलमध्ये, नाव नाही घेत हॉस्पिटलचं, पण अशा टाईपचा सिनेरिओ झाला होता माझ्यासोबत. देन त्याच मुमेंटला मी एक गाणं ऐकलं होतं, डिवाइन. मे बी सगळ्यांना माहित असेल डिवाइन, जे ऐकतात, इंजिनियर तर ऐकतात ऑलमोस्ट. सो डिवाइनचं एक गाणं ऐकलं होतं मी, 359 म्हणून, जे की त्यामध्ये अशा टाईपचे लाईन होत्या जे की मला हिट होते त्या डायरेक्ट. सो आय स्टार्ट की हे कोणता जनर आहे. सो रॅप आहे, म्हणजे मला माहित एक्झॅक्ट सगळ्यांना फक्त अगोदर काय हनी सिंग, दॅट इज द रॅप. बट ऍक्च्युअली मी आता म्हणेल की हनी सिंग इज नॉट अ रॅप, दॅट इज अ डिफरंट सिनेरिओ. सो मग देन डिवाइनचं गाणं ऐकलं, हिट झालं, मला माझी स्टोरी प्लॉट झाली एक्झॅक्टली त्या प्रॉपर वे मध्ये. सो देन आफ्टर मी म्हटलं की मला पण हे ऍटलीस्ट, जरी मी कुठे नाही गेलो, रॅप म्युझिक मी केलं जरी नाही, बट ऍटलीस्ट मी लिहेल, म्हणजे कंपोजिशन स्टार्ट करेल म्युझिकचं. सो 9-10 स्टँडर्ड मध्ये मी जस्ट लिस्निंग स्टार्ट केली. 11th मध्ये पण प्रेशर राहतं आपला, सो 11th मध्ये पण लिस्निंग केली. देन 12th स्टँडर्ड मध्ये पण अशाच टाईपचा काही सिनेरिओ झाला, नॉट हॉस्पिटल लाईफ बट मनी रिलेटेड काहीतरी, असं समजून फॅमिली असू दे किंवा कुठेही. सो तेव्हा मी समजले की मनी इज निडेड, मनीसाठी स्किल लागेल, स्किलसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. सो देन आफ्टर मी कंपोजिशन स्टार्ट केली रॅपमध्ये पण. आधी लिहायचो पण एकदम बेस्ट वे मध्ये नाही, एलिगंट होणार नाही स्टार्टिंगला, सगळ्यांना कुठलीही प्रोसेस राहू द्या. देन आफ्टर रॅप म्युझिक स्टार्ट केलं लिहायला 12th स्टँडर्ड मध्ये. एक्झॅक्ट माय जर्नी स्टार्ट फॉर द कंपोजिशन 12th स्टँडर्ड. देन फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये इंजिनिअरिंग आला, नवीन इरा भेटला, तो रॅप थोडंसं विसरून गेलो, म्हणजे कंपोजिशन तर लिहिणं बंद केलं परत, पण ऐकत होतो ऑल टाइम डेली मध्ये कमीत कमी 100 सॉंग्स तर लिसन असेल माझा काउंट, जे रॅप म्युझिक मध्ये फ्रॉम 8th स्टँडर्ड. सो देन आफ्टर 3rd इयर आलं, 3rd इयर पर्यंत मी 1-2 गाणे कंपोज केले मी स्वतःहूनच. बट
फायनल इयरमध्ये कॉलेजमध्ये क्लब असतात. सो अकॉर्डिंग टू मी डिसाईड केलं होतं लाईफमध्ये की जे करायचं ना, फ्रीडम मला जे पाहिजे माझ्या लाईफमध्ये जे काय करायचं, मग रॅप म्हटलं की मला हे करायचंच आहे. सो कॉलेजचे ऑल डिपार्टमेंट, जेवढे पण डिपार्टमेंट आहेत, ऑल डिपार्टमेंटच्या क्लबमध्ये मी ॲज अ म्हणजे रॅप म्युझिक परफॉर्म केले. ऑल जेवढे पण क्लब असू दे, ऑल डिपार्टमेंटमध्ये. सो मग नंतर फर्स्ट थिंग दॅट इज संस्कृती, जो की माझा एकदम बिगिनिंग स्टेज आहे. ऑलमोस्ट 10,000 और 5,000 जेवढे स्टुडंट्स असतील कॉलेजचे, पूर्ण मोठा क्लब. सो त्या अकॉर्डिंग पूर्ण जे की लास्ट इयर आपले अॅन्युअल वगैरे राहतात त्या इव्हेंटमध्येच मी ॲज अ परफॉर्म केलं होतं. ऑलमोस्ट समजा फॉर एक्झाम्पल 5,000 तर पब्लिक असेलच. सो त्या डेला मला एक जनर माझा समजला, म्युझिक जरी माझा म्हणजे कंपोजिशन बेस्ट आहे, समजा टोन बेस्ट नसेल, पण एवढं कळालं की स्टेज शेअरिंग अँड स्टेज डेअरिंग दोन्ही गोष्टी बेस्ट आहेत माझ्यासाठी. सो म्हटलं दुसरा एलिमेंट आपल्याला भेटलाय, कारण याच्या अगोदर नॉर्मली सगळीकडे बस ग्रुपमध्येच संग करायचं, गायचं, दॅट्स. पण जेव्हा स्टेज शेअर केलं तेव्हा मला कळालं की हा हेही करू शकतो. देन इंजिनिअरिंग संपलं, इंजिनिअरिंग मध्ये ऑल क्लब मध्ये मी परफॉर्म केलं ऑलमोस्ट. देन त्याच्यानंतर जॉईनिंग म्हणजे कॅपजेमिनीचे जॉईनिंग येण्याच्या अगोदर आय स्टार्ट टू रेकॉर्ड वन सॉन्ग, जे की मराठीमध्येच मी केलेलं आहे कंपोज. मे बी आहे माझ्याकडे एक फॉर्मॅट, ऍट द एंड ऑफ द डे मी शो करेल. सो नेक्स्ट इयर मध्ये, सो या रेकॉर्डिंग ऑलमोस्ट नेक्स्ट इयर माझा प्लॅन असा आहे की एक ईपी लॉन्च करायचा प्लॅन करतोय मी. आय डोंट नो एक्झॅक्ट डेट, मंथ, ते डिपेंड सिनियर जेव्हा राईट टाइम मला फील होईल. पण रेकॉर्ड ऑलमोस्ट मी आतापर्यंत 4 सॉन्ग केलेले आहेत. 4ही सॉन्ग, त्याच्यामध्ये 2 सॉन्ग मराठी आहेत आणि 2 सॉन्ग हिंदी आहेत, जे की आतापर्यंत कुठे रिव्हील नव्हतं केलं. बिकॉज माय प्लॅन इज करेक्ट टाइमला मी एकदम डायरेक्टली बॉम्ब फोडेल असा माझा प्लॅन आहे स्वतःचा. आणि असं नाही की फक्त करायचं म्हणून करून, जस्ट फॉर पॅशन, मनीसाठी तर अजून पण मी रॅपमध्ये गेलेलो नाही ऑलमोस्ट. मग देन मी खूप सारे पेड शोज पण केलेत या वर्षीच. 2025 मध्ये ऑलमोस्ट मी असं म्हणू शकता की 30-40,000 पर्यंत तरी मी म्हणजे इन्कम केलं फ्रॉम द रॅप म्युझिक. यू कॅन से हा ऑल टाइम सगळीकडे मी 2 ते 3च म्युझिक सॉन्ग केले सेम टाईपच्याच. बट असं म्हणेल की मार्केटिंग जी आहे ना थ्रू द रॅप म्युझिक, त्यांच्या क्लब राहू द्या किंवा काही इव्हेंट राहू द्या, त्या लेवलला खूप मी अर्न अप केलेलं आहे. सो दॅट इज द रॅप थिंग फॉर मी. ते जे कनेक्शन सुद्धा बनतात, येस, दॅट इज द मेन थिंग. की रॅप म्युझिक करण्याचा अजून एक रिझन आहे की म्युझिक इज द वन थिंग, म्युझिकच सोडा, पॅशन इज द मेन थिंग की कनेक्ट करतो ऑल पीपल. तिथं नीड नाही पडत की तुम्ही काय करता काय नाही, फक्त तुमचा जो पॅशन आहे तो सगळ्यांना कनेक्ट करून देतो. सो नेटवर्क पण खूप लेवल पर्यंत. आता मी असंही म्हणेल की म्युझिक थ्रू मी खूप मोठमोठ्या लाईक असं नाव नाही घेत, बट लॉयर, देन आफ्टर सम बिझनेसमॅन, सम एकदम प्रॉपर ते क्लब आहेत त्यांचे, असे नेटवर्क झाले म्हणजे बिग लेवल पर्यंत, जस्ट बिकॉज ऑफ रॅप म्युझिक. ओके. सो हा जो पूर्ण रॅपचा सेगमेंट आहे, हा जर कोणी ऐकला तर त्याला एक गोष्ट ना समजून येईल की पॅशनला बिझनेस मध्ये आणि बिझनेसला मनी मेकिंग मध्ये कसं कन्वर्ट केलं जातं. एक आयडिया भेटेल. आणि एक शेवटचा पॉइंट जो होता त्याच्यामध्ये, जी मनी मेकिंग मध्ये होतो, की असे कोणते वेज आहेत जिथे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपण ऍज अ इंडिव्हिज्युअल स्ट्रगल करतोय, स्वतःला पुश करतोय, काय काय केलं जाऊ शकतं. गुड, ऍक्च्युली फंटॅस्टिक क्वेश्चन. पण मी म्हणेल मॅक्सिमम जे अर्निंग होते रॅप म्युझिक मध्ये ते होते दॅट इज युअर शो मधून होते. देन सेकंड थिंग इज, जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही लॉन्च केलेत गाणे, देन स्पॉटीफायवर तुम्ही अपलोड करता, तर स्पॉटीफाय ऑल्सो पे टू यू. जर समजा फॉर एक्झाम्पल लिस्निंग त्यांचा काही एक लिमिटेशन राहते, त्या लिमिटेशनच्या वर जर तुमची लिस्निंग गेली तर स्पॉटीफाय ऑल्सो पे. ऍपल म्युझिक सेम सिनॅरिओ, जेवढे पण म्युझिक कंपनीज आहेत ज्याच्यावर आपण अपलोड करतो, जेवढे पण आर्टिस्ट असतील, ऍपल म्युझिक राहू द्या, स्पॉटीफाय राहू द्या किंवा झी म्युझिक, जेवढे पण म्युझिक आहेत, सो ते आपल्याला पे करतात जर त्यांच्या म्युझिकचा आपला जो काउंट जो आहे लिस्निंगचा तो जर वाढत असेल तर, बिकॉज त्यांना इनडायरेक्टली आर्टिस्ट थ्रू अर्निंग होते, जे पण रॉयल्टी आहेत. ठीक आहे. देन थर्ड थिंग इज रॉयल्टी पासून पण त्यांना पैसे भेटतात. फोर्थ थिंग नेटवर्क बनते, मेन थिंग तर नेटवर्क बनते. सो एखादा बिग आर्टिस्ट आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा तूच, जसं की फॉर एक्झाम्पल स्वप्ने तूच एखादं म्युझिक लॉन्च केलं आणि तुझं म्युझिक एकदम बेस्ट, जसं की आपल्याच पुण्यामधला सगळ्यांना माहिती, आता जस्ट फॉर नॉर्मली रील वगैरे बनवत होता पंडित, बट त्याने आता एक शो, मोठा शो अरेंज केला. सो अशा गोष्टी करायला तुम्हाला मग एकदम सोर्सेबल होऊन जातं की तिथून पण मनी अर्न करू शकता. सो दॅट इज द सिनॅरिओ अबाउट. अजून खूप सारे सोर्सेस आहेत, बट जे मी आतापर्यंत बघितले, फर्स्ट थिंग इज दॅट इज शो, जिथून मॅक्सिमम मनी येतो. सेकंड रॉयल्टी. थर्ड थिंग बिझनेस कनेक्शन. फोर्थ थिंग इज दॅट इज एखाद्या जे पण प्लॅटफॉर्म आहेत म्युझिक प्लॅटफॉर्म, स्पॉटीफाय म्युझिक, देन आफ्टर समजा फॉर एक्झाम्पल ऍपल म्युझिक, तर तिथूनही तुम्ही अर्न करू शकता. लाईक दिस इज द सिनॅरिओ. एक ना गोष्ट आहे जी की मी स्वतः अनुभवली आहे, की लाईक जेव्हा तुमचा एक ऑर्डिनरी पाथ असतो की इंजिनियर आहे, जॉब करतोय, 9 to 5 चालू आहे, बट पॅशन जेव्हा आपण फॉलो करतो ना,
आपले एक स्टेप्स असतात की आता हे करायचंय, याच्यानंतर हा माइलस्टोन आहे, Yes. तो आहे. त्यामध्ये खूप हसल चालू असतो. हा. खूप सारे लोक असतात जे ऑब्झर्व करत असतात आपल्याला, आणि Yes. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तिकडून सुद्धा येणार असतात. त्या एक सरप्राईज असतात की लाईक आपल्या जर्नीमध्ये कोणतरी ऍडिशन देते. Yes. सो हा एक खूप बेस्ट पॉइंट आहे की ऍक्च्युअली मध्ये खूप सारे लोक ऑब्झर्व सुद्धा करत असतात आणि त्यांचा सुद्धा बेनिफिट खूप सारा होतो या Yes. जर्नीमध्ये. करेक्ट आहे. सो जो तुझा नेक्स्ट इयरचा प्लॅन आहे, जो हम्म. लॉन्चिंग वगैरे करायची, सो Okay. त्यामध्ये काय असणार आहे ऍक्च्युअल मध्ये की लाईक व्हिडिओज, शोज, रेकॉर्डिंग किंवा अल्बम्स? Yes, I am planning just beginning स्टेजला. I have already रेकॉर्ड 6 ते 7 सॉन्ग रेकॉर्ड केलेत. Okay. पण बिगिनिंग पंचला मी स्टार्ट करणार आहे रेकॉर्डिंग. 5 ते 6 गाणे रेकॉर्ड करेल. त्यामध्ये ऑलमोस्ट 3 तर रेकॉर्ड केले, जे की आतापर्यंत कुठं म्हणजे संग पण केले नाही, परफॉर्म पण नाही केले, कारण मला ते ठेवायचे त्यासाठी, प्लॅनसाठी. आणि या 9 to 5 मुळेच मी यावर्षी लॉन्च नाही केलं, बिकॉज असं वाटलं होतं की माझ्या बर्थडे दिवशी, दॅट इज 15 ऑगस्ट, जे की माझा बर्थडे डेट आहे, बट 15 ऑगस्टला मी लॉन्च करणार होतो याच इयरला. बट 9 to 5 मुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. सो मी प्लॅन केलं की नेक्स्ट इयर फॉर शुअर लॉन्च करायचं. अजून कुठे रिव्हील नाही केलं, पण फॉर शुअर एक ईपी लॉन्च करेल. त्यामध्ये 4 ते 5 सॉन्ग असतील, त्यामध्ये एक सॉन्गचा व्हिडिओ पण असेल, लाईक दॅट सिंगर. ओके, मीन्स युट्यूबवर. या युट्यूबवर. सो एक आयडिया देऊ शकतो की लाईक हे कशाशी रिलेटेड असेल, लाईक मोटिवेशनल ऑर समथिंग लाईक दॅट? असं म्हणेल की माझ्या लाईफ रिलेटेड पण आहे. ओके. जसं की सगळ्यांनी एक गाणं, एक लिरिक्स आहे, डिवाइनचं सॉन्ग आहे, मी खूप दिवसापासून ऐकतो आणि मला हिट पण होता, यारी दोस्ती. ओके. सातवी के साथ दोस्त अभी भी मेरे साथ है, अभी भी मेरे साथ, अभी भी करते पुण्य, अभी भी करते पाप है. सो अशाच टाईपचं एक यारी रिलेटेड मी एक सॉन्ग लिहिलेलं आहे. सो देन कधी कधी माझ्याच ओन लिरिक्स मधलं एक आहे की लाइफ इज गुड, जो होता सब सही है, मेरा किसी से भी कोई कॉम्पिटिशन नहीं है, मैं चलता चलू आगे पीछे ना मैं मुड़ता, सब आगे बढ़े मेरी दुआ बस यही है. म्हणजे अशा रिलेटेड काही लिहिलेलं आहे मी, जे की फक्त मला आणि लाईफमध्ये माझ्या आतापर्यंत जे काही आले लाईफमध्ये, खूप काही गोष्टी या 2025 मध्ये ज्या गोष्टी मी अर्न केल्यात, ज्या गोष्टी, जे पीपल भेटलेत मला, आणि खूप मोठ्या लेवल पर्यंतचे पण पीपल भेटलेत. नाव नाही घेत, पण वन ऑफ द बेस्ट बिझनेसमॅन जस्ट कॉन्टॅक्ट मी इन द लास्ट 2 months बिफोर. ते नाव रिव्हील नाही तर, कारण जेव्हा टाइम येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल, पण डायरेक्टली लॉन्चच करेल ती गोष्ट. देन सो रॅप म्युझिकचा कंटेंट जो आहे माझा, जो की क्वेश्चन होता, इट डिपेंड्स. यारी दोस्ती, सेकंड इज लाईफ, अँड थर्ड थिंग थोडंसं असं म्हणू शकता की लव शॉप मध्ये पण आहे, अँड फोर्थ जो आहे तो म्हणजे पूर्ण लाईफमध्ये कसं हसल करतात एखादा पर्सन, तर त्यामध्ये सॅक्रिफाईस काय केलं पाहिजे आणि कसं होतं त्या रिलेटेड आहे. ओके. Yeah. सो And blessing. इट्स यारी बाय यारी. सोन. थँक्यू. या यारीवाला एक गाणं लॉन्च होईल कन्फर्म फॉर शुअर. प्रोग्रेस चालू आहे. सो एक्साइटिंग स्टफ आहे. थँक्यू. सो या लाईक जेव्हा पण कोणी इतका सारा स्ट्रगल करतोय, हसल करतोय, तो खूप शाईन करतो, खूप ब्राईट, एक ओरा असतो ना, तो जाणवतो. हा, तो आता सुद्धा जाणवतो या पॉडकास्ट मध्ये सुद्धा.